नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण पाहत होतो रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे या चॅप्टरमधले पहिले 2 पॉईंट आपण क्लिअर केलेले होते की रासायनिक अभिक्रिया नेमकी काय असते। त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की रासायनिक अभिक्रियांचं लेखन कशा पद्धतीने करण्यात येतं। आता आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार। हा जो टॉपिक आहे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। प्रत्येक एक्झामला याच्यावरचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील आणि तुमची जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये सुद्धा MCQ टाईप याच्यावर पाहायला भेटतील की तुम्हाला विचारले जातील की कशा पद्धतीने ही रिॲक्शन कोणत्या प्रकारची आहे। आणि या चॅप्टरमधले जर समजा हा पहिला पॉईंट असेल आणि हा दुसरा पॉईंट असेल, हा तिसरा पॉईंट असेल आणि हा चौथा पॉईंट असेल। ही मूवी तुम्ही पाहिलीच असेल। धमाल मूवीमध्ये काय असतं, मानव या सिच्युएशनमध्ये काय बोलतो की पता नहीं मैं हर ऐसी सिच्युएशन में आगे कैसे आ जाता हूं। त्याच पद्धतीने रासायनिक अभिक्रियांचे प्रकार हा असा टॉपिक आहे की प्रत्येक एक्झाममध्ये अशा पद्धतीने तो पुढे येऊन लागतो। ठीक आहे, आणि याच्यावरची प्रश्न विचारण्याची संख्याही भरपूर पाहायला भेटते। तर हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। इथं जसे 4 लोक दिलेले आहेत, 1 2 3 आणि 4, त्याच पद्धतीने रासायनिक अभिक्रियांचे जे असतात ना ते टोटल 4 प्रकार असतात आणि ते प्रकार आता आपल्याला डीपली पाहायचे आहेत आणि कुठं कुठं प्रश्न विचारले जातात, कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ते सुद्धा मी या लेक्चरमध्ये क्लिअर करून देईल। तर चला स्टार्ट करूया आपल्या लेक्चरला। आणि लेक्चरला स्टार्ट करण्याआधी आपण टेस्ट सिरीज घेतो आहोत। टेस्ट सिरीजमध्ये टोटल 4 आपले टेस्ट झालेले आहेत। आपल्या टेस्ट सिरीजची किंमत आहे 250 रुपये आणि 250 रुपयामध्ये तुम्हाला 10 फुल लेंथ टेस्ट भेटतील। त्याच्यानंतर तुम्हाला आपली जे 1000ची सिरीज होती, 1000ची सिरीजमधले सर्व MCQ तिथे भेटून जातील। प्रत्येक चॅप्टर वाईज सुद्धा तुम्हाला MCQ भेटून जातील। त्यासाठी आपलं थिंक लाईक गुरु जे ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकतात। डाउनलोड करून तिथं आरोग्य सेवकचा कोर्स आहे तो परचेस करू शकतात। बाकी आपले व्हिडिओ सर्व यूट्यूबला होतील। सर्व व्हिडिओ आपले फ्रीमध्येच यूट्यूबला होते, टेन्शन घेऊ नका, सिलेबसही कंप्लीट होईल। तर चला स्टार्ट करूया। रासायनिक अभिक्रियांचे प्रकार कोणकोणते आहेत। तर ज्या पद्धतीने गणितामध्ये 4 चिन्ह असतात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, त्याच पद्धतीने रासायनिक अभिक्रिया जे असतात त्यांचे सुद्धा 4 प्रकार असतात। त्याचा पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे संयोग अभिक्रिया। संयोग अभिक्रियेला इंग्लिशमध्ये कॉम्बिनेशन रिॲक्शन सुद्धा म्हटलं जातं आणि प्रश्न विचारला जातो की ही रिॲक्शन कोणत्या पद्धतीची आहे, किंवा असा प्रश्न विचारला जातो की संयोग अभिक्रियेमध्ये काय होतं। तर आता आपण बोलूया संयोग अभिक्रिया कशा पद्धतीने असेल। तर संयोग अभिक्रिया जी आहे तिला इंग्लिशमध्ये मी आत्ताच बोललो की कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हटलं जातं। आणि या संयोग अभिक्रियेसाठी बेरजेचं चिन्ह तुम्ही लक्षात ठेवायचं। बेरजेचं चिन्ह का, संयोग होणं म्हणजे 2 गोष्टी एकत्रित होणं। मग आता ही लक्षात कसे ठेवायची। आता आपल्याला माहीत आहे की जो डावी बाजू आहे, डाव्या बाजूला कोण असतं, अभिक्रियाकारके असतात। आणि जी उजवी बाजू जी असते त्याच्यात कोण असतात, त्याच्यात असतात तुमचे उत्पादित। म्हणजे तुम्ही 2 वस्तूंपासून तिसरी वस्तू बनवणार आहात, ते असेल तुमचं उत्पादित। मग संयोग अभिक्रियामध्ये इथं जसं A दिलेला आहे, आपल्या स्टोरीमधला हिरो आहे A, ठीक आहे, आणि हा A आहे, त्याला कोण आवडतंय, B आवडतं आहे। मग हे दोघं A आणि B या रिॲक्शनमध्ये दोघं काय होतात, एकत्र होतात आणि त्याच्यापासून AB नावाचा कंपाऊंड बनतो। याच्यात A नावाचा अभिक्रियाकारक आहे आणि B नावाचा एक अभिक्रियाकारक आहे। हे दोघं काय झालेत, या रिॲक्शनमध्ये जुळलेले आहेत, कंबाईन झालेले आहेत, संयोग पावलेले आहेत, म्हणजे या दोघांची बेरीज झालेली आहे, हे एकत्र आलेले आहेत। तर अशा पद्धतीची जी रिॲक्शन असणार आहे तिला म्हटलं जाणार आहे संयोग अभिक्रिया। संयोग अभिक्रियाची डेफिनेशन आता पाहूया की 2 किंवा अधिक अभिक्रियाकारके यांचा संयोग होऊन म्हणजे ते एकत्र आले। हा A नावाचा आपला हिरो आहे, B नावाची आपली हिरोईन आहे आणि ते काय आहेत, जवळ आलेले आहेत। यांचा संयोग होऊन काय भेटते, एकच उत्पादित भेटत आहे। तर त्या अभिक्रियेला म्हटलं जाणार आहे संयोग अभिक्रिया। ठीक आहे, तर ही झाली याची डेफिनेशन। मग याचे उदाहरणं कशा पद्धतीचे आहेत ते आता आपण पाहूया। तर आता पहिले एक्झाम्पल पाहूया। आता मी काय केलंय, एक परीक्षा नळी घेतलेली आहे आणि या परीक्षा नळीमध्ये काय केलेलं आहे, एक HCl घेतलेला आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हटलं जातं, HCl आहे। HCl मी घेतलेला आहे। इथं जसं ब्लू कलरचं दिसतंय ना ते आहे तुमचं HCl। मग या बाजूच्या याच्यामध्ये इथं तुम्हाला जे दिसतंय ते एक चंचू पात्र आहे। एका चंचू पात्रामध्ये आपण अमोनिया घेतलेला आहे आणि अमोनियाचं जे सूत्र आहे त्याला म्हटलं जातं NH3। आणि एक मी अशी बारीक कांडी घेतली, एकदम मस्त बारीक कांडी घेतली, ही जास्त जाड झाली। तर ही बारीक कांडी या अमोनियामध्ये बुडवली आणि या ठिकाणी आपण अशी धरलेली आहे।
म्हणजे या कांडीवर काय आहे, अमोनिया आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, या HClच्या छोटीशी तुमची परीक्षा नळी होती तिला काय केलं, हीट दिली म्हणजे उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर हा जो HCl आहे, या HClचं उष्णता दिल्यानंतर काय होणार आहे, HCl असा वरती गॅसेस स्वरूपात बाहेर पडणार आहे आणि बाहेर कोण आहे, अमोनिया वायू आहे. या दोघांची रिॲक्शन झाली, या दोघांमध्ये काय झाली, रिॲक्शन झाली आणि रिॲक्शन झाल्यानंतर काय होतं, तर मग या HCl आणि अमोनिया यांच्यामध्ये काय होईल, रिॲक्शन होईल आणि रिॲक्शन झाल्यानंतर मला एक गोष्ट इथं दिसेल की इथं पांढऱ्या कलरचा असा धुवा तुम्हाला दिसेल, छोटा छोटा असा मस्त धुवा तिथं आलेला दिसेल, पांढऱ्या कलरचा स्मोक तुम्हाला आलेला दिसेल. मग ही जी रिॲक्शन आहे, आता मी तिला दोन पद्धतीने लिहू शकतो. ते पद्धत मी मागच्या लेक्चरमध्ये शिकवलेले आहेत. ज्यांनी लेक्चर पाहिलं नसेल आधी ते लेक्चर पहा, मग हे लेक्चर पहा. याच्यामध्ये काय होईल, याच्यात आता पहा HCl आहे, मी काय केलं, HCl लिहून घेतलं, HCl अभिक्रियाकारक आहे. त्याच्यानंतर मी इथं काय घेतलं होतं, NH3 घेतलेलं होतं, मी NH3 सुद्धा लिहून दिलं. ठीक आहे, दोघं गॅसेस स्टेटमध्ये आहेत, गॅसेस म्हणजे वायू अवस्थेमध्ये आहेत. इथं G लिहिलं आणि इथं सुद्धा G लिहिलं. आता हे काय झालंय, दोघांमध्ये काय झाली, रिॲक्शन झालेली आहे, अभिक्रिया झालेली आहे. मग त्याच्यापासून तुम्हाला भेटतो NH4Cl. NH4Cl म्हणजे हा NH3 आणि HCl. आता इथं पहा, इथं हायड्रोजन किती आहेत, 3 आहेत. इथं हायड्रोजन किती आहे, 1 आहे. 3 आणि 1 किती होतात, 4 होतात. म्हणजे H4. इथं नायट्रोजन किती आहेत, N आहे, 1च आहे. इथं सुद्धा 1 आहे आणि इथं Cl किती आहेत, 1 आहे. म्हणजे हा तुमचा बनला NH4Cl, ज्याला म्हटलं जाईल अमोनियम क्लोराईड. आता ही जी रिॲक्शन जर तुम्हाला याच्यात आली, एक्झाममध्ये आली, विचारलं की कोणती अभिक्रिया आहे, इथं पहा, एक A आहे, आपला हिरो आहे. इथं काय आहे, B आहे, आपली हिरोईन आहे. आणि त्याच्यापासून AB बनला का, हो बनला. तर ही कोणती झाली, तुमची संयोग अभिक्रिया. आता पुढचं एक्झाम्पल आता आपण पाहूया. पुढच्या एक्झाम्पलमध्ये काय केलं, मी एक मॅग्नेशियमची फीत घेतली. एक मॅग्नेशियमची फीत असते, मार्केटमध्ये तुम्हाला पाहिलेच असेल, मॅग्नेशियमची एक मस्त फीत असते. त्या फीतला काय केलं, मी जाळलं, बर्नर घेतला आणि जाळलं. मी प्रत्येक गोष्ट जाळायचंच कामं करतोय. तर त्या फीतला काय केलं, मी जाळलं. जाळल्यानंतर त्याशी इथं असं आगसारखं तुम्हाला दिसेल, असं चिंगारीसारखं तुम्हाला दिसेल. आणि तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व होईल की जेव्हा हे जळतंय ना, तिथं असे छोटे 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 पार्टिकल हे खाली पडताना तुम्हाला दिसतील. मग ही रिॲक्शन कशा पद्धतीने आपण लिहू शकतो, हा आहे तुमचा मॅग्नेशियम, Mg. मॅग्नेशियमचं सूत्र आहे Mg. आपण पहिल्या त्या पिरियडिक टेबलमध्ये पाहिलं होतं Mg. नंतर हा जो मॅग्नेशियम आहे, आजूबाजू तर काय आहे, आजूबाजू आहे त्यांचं वातावरण. वातावरणात कोण असतो, वातावरणात असतो ऑक्सिजन. हा मॅग्नेशियमची फीत जी आहे ती ऑक्सिजनच्या संसर्गात आलेली आहे, संपर्कात आलेली आहे. हा झाला तुमचा ऑक्सिजन. ऑक्सिजन कोणत्या अवस्थेत असतो, ऑक्सिजन हा नेहमी वायू अवस्थेत असतो. मॅग्नेशियमची फीत जी होती ती सॉलिड म्हणजे स्थायू अवस्थेत होती. या दोघांमध्ये रिॲक्शन झाली आणि त्याच्यापासून काय बनला, MgO त्याच्यापासून बनलेला आहे. आता ही जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये जो ब्लू कलरने दिसतोय ते काय आहे, आपण बॅलन्स केलेलं आहे. बॅलन्स करणं म्हणजे दोघा साईडला बरोबर आलेले आहेत का, पहा इथं काय आहे, जर मी फक्त 1 Mg घेतला असता, इकडे 1 Mg आहे का, आहे. परंतु MgO बनत असताना हा जो O आहे तो इथं काय आहे, एकटा आला असता, परंतु O2 आहे ना आपल्याला. ऑक्सिजन कधी O असतो का, नाही, ऑक्सिजन O2 राहतो, आपण बोललो होतो आधीच. तर O2 आहे म्हणून आपण इथं 2 घेतलेला आहे. पाहून घ्या, मोजून घ्या, दोघी साईडला सारखे सैनिक आहेत का. बॅलन्सिंग करायचं मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये शिकून देईल. इथं फक्त पाहून घ्या, बॅलन्सिंगचा एक प्रायमरी रूल मी तुम्हाला सांगतो. तो रूल काय आहे की हा टोल नाका आहे, इकडं भारत आणि इकडं असणार पाकिस्तान, आणि भारत पाकिस्तानमधले जे सैनिक आहेत ते इक्वल करायचे तुम्हाला असतात. मग इथं पहा, जर तुमचं ऑक्सिजन O2 आहे, ऑक्सिजनची संख्या किती आहे, 2 आहे, तर इकडं पण 2 आहेत का, हा O आणि हा 2.
2 O आहेत म्हणजे बरोबर आहे. मॅग्नेशियम पहा इथं 2 O आहेत का? आहेत. इथं पहा इथं 2 Mg आहेत का? आहेत. म्हणजे इकडं पण 2 Mg आहेत आणि इकडं पण 2 Mg आहेत. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ती बॅलन्स असेल, संतुलित रिॲक्शन असेल. तर ही याच्यामध्ये आता तुम्हाला ओळखायला लावतील की ही जी रिॲक्शन आहे, ही जी अभिक्रिया आहे तुमची कोणती आहे? तर पहा इथं 2Mg म्हणजे A आहे, O2 म्हणजे B आहे आणि त्याच्यापासून AB बनलेला आहे, AB बनलेला आहे. तर ही तुमची संयोग अभिक्रिया असेल. पुढे पाहूया. आता आपण पाहूया की तिसरी आपली अभिक्रिया कोणती आहे. मी काय घेतलं, एक चंचू पात्र घेतलं आणि चंचू पात्रात टाकलं मी पाणी. आता या पाण्यामध्ये मी कॅल्शियम ऑक्साईडचे तुकडे टाकले. हे पहा इथं काळे काळे दिसत आहेत ना, हे कॅल्शियम ऑक्साईडचे त्याच्यामध्ये तुकडे टाकलेले आहेत. पाण्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड टाकल्यानंतर काय बनणार आहे? पाण्याचं सूत्र काय असतं? H2O. ते काय असतं? लिक्विड असतं, बरोबर. त्याच्यानंतर कॅल्शियम ऑक्साईडचं सूत्र आहे CaO. Ca फॉर कॅल्शियम, O फॉर ऑक्साईड. आणि तुम्हाला असे खडे दिसत आहेत म्हणजे ही कोणती अवस्था असेल? ही स्थायू अवस्था असेल. त्याला सॉलिड स्टेट असं सुद्धा म्हणतात. मग या कॅल्शियम ऑक्साईड आणि H2O या दोघांची काय होते? रिॲक्शन होते, अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून बनणार आहे CaOH2. CaOH2 त्याच्यापासून भेटणार आहे. मग पहा की ही रिॲक्शन बॅलन्स आहे का? बॅलन्सचा अर्थ काय होतो? दोघा साईडला काय पाहिजे आहे आपल्याला? इक्वल, सगळे लोक इक्वल पाहिजे आहेत. भारत पाकिस्तानची जी बॉर्डर आहे, इकडं पण सैनिक सारखे पाहिजे आहेत आणि तिकडं पण सैनिक सारखे पाहिजे आहेत. इथं पहा इकडं कॅल्शियम किती आहे? 1 आहे. इकडं सुद्धा कॅल्शियम आहे, बरोबर आहे. ठीक आहे, दोघा साईडला कॅल्शियम इक्वल. ओके. इथं H2 किती आहे? इकडं 2 H2 आहे. इकडं पहा हा H आणि हा त्याच्या जवळ काय लिहिलं आहे? 2. म्हणजे 2 H2 सारखे आहेत. इकडं ऑक्सिजन 1 आहे आणि इकडं ऑक्सिजन 1 आहे. 1 आणि 1 असे 2 ऑक्सिजन आहेत. इथं सुद्धा O2 लिहिलेलं आहे. म्हणजे ही रिॲक्शनसुद्धा संतुलित आहे. ही जी अभिक्रिया आहे ती सुद्धा संतुलित आहे. मग ही जी रिॲक्शन जेव्हा होत असते, एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईडचे तुकडे टाकले आणि अभिक्रिया झाली तर तुमचं जे चंचू पात्र असतं ना, ते एकदम गरम होऊन जातं. ठीक आहे, ते एकदम गरम होऊन जातं. मग आता ते चंचू पात्र गरम झालेलं आहे म्हणजे तुम्ही ती अभिक्रिया करत होते तेव्हा काय झालं? उष्णता ही बाहेर फेकली गेली आणि त्या उष्णतेमुळेच काय होणार आहे? ते चंचू पात्र तुमचं गरम होणार आहे. मग काय झालं? अभिक्रियाकारकांपासून उत्पादित भेटले आणि उत्पादित भेटल्यानंतर ते चंचू पात्र गरम झालं म्हणजे तुम्हाला उष्णतासुद्धा भेटलेली आहे आणि ती उष्णता तुम्ही इकडच्या साईडला लिहिलेली आहे. मग अशा अभिक्रिया ज्याच्यामध्ये तुम्हाला उष्णता भेटत आहे, तुम्हाला काय होतंय? उष्णता भेटली आहे. याच एक्झाम्पलमध्ये पाहून घ्या ना, उष्णता तुम्हाला भेटली आहे. भेटण्याचं जे असतं ते कुठं लिहितो आपण? जे भेटतं ते टोल नाक्याच्या इकडच्या साईडला लिहितो. तर उष्णता आपल्याला भेटली आहे तर ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची रिॲक्शन असते, वेगळ्या प्रकारची ती अभिक्रिया असते. तर या अभिक्रियेला म्हटलं जातं उष्मादायी. उष्मादायी म्हणजे उष्मा म्हणजे हीट, उष्णता, आणि दायीचा अर्थ असतो देणारी. उष्णता देणारी, उष्णता देणारी. याला मी जर नीट शब्द लिहिला तर तो झाला तुमचा उष्मादायी, ज्याला इंग्लिशमध्ये एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हटलं जातं. एक्झोथर्मिक रिॲक्शन असं इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं. तर ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता दिली जाते त्याला उष्मादायी असं म्हटलं. दिली जाते याचा अर्थ काय? आपण वरून देत नाही, त्याच्यापासून आपल्याला उष्णता भेटते. ओके, दिली जाते याचा अर्थ काय? आपण वरून देत नाही आहे, त्याच्यापासून आपल्याला उष्णता भेटते आहे. ते मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये क्लिअर करतो जेव्हा उष्माग्राहीबद्दल शिकवेल तेव्हा. आता अजून एक रिॲक्शन आपण पाहून घेऊया. आता या अभिक्रियेमध्ये Fe आहे. Feचा अर्थ काय असतो? Feचा अर्थ असतो लोखंड तुमचं. तर या लोखंडचं सल्फरबरोबर जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा ती रिॲक्शन अशीच होऊन जात नाही. ती रिॲक्शन होण्यासाठी तुम्हाला उष्णता त्या गोष्टीला द्यावी लागते. ओके, त्या
गोष्टीला म्हणजे जो तुमचा लोखंड आहे आणि जो सल्फर आहे त्यांच्या मिश्रणाला तुम्हाला उष्णता वरून द्यावी लागते. जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा या ॲरोच्या वरती आपण त्रिकोण काढतो. ठीक आहे, आता मागच्या याच्यामध्ये लेखनाच्या नियममध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही काय केलं, बाहेरून उष्णता दिलेली आहे, बाहेरून त्या वस्तूला उष्णता दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यापासून तुम्हाला भेटतं FeS. ओके, आता ही जी रिॲक्शन आहे संयोग रिॲक्शन आहे का पहा, चेक करा. हा A आहे, हा तुमचा B आहे, त्याच्यापासून AB भेटला का, भेटला 100%. हा A वाला Fe इथं आला, S वाला इथं आला, म्हणजे AB तुम्हाला भेटलेली आहे. ही संयोग रिॲक्शन आहे, संयोग अभिक्रिया आहे. आता या रिॲक्शनला तुम्ही बाहेरून हीट दिलेली आहे, बाहेरून उष्णता दिलेली आहे. मग ही जी रिॲक्शन असते ती काय करते, त्या उष्णताला घेते. ही जी रिॲक्शन आहे ती उष्णतेला घेते आणि त्याच्यापासूनच पुढे ती अभिक्रिया होणार आहे. तर घेण्याची जी प्रवृत्ती असते तिला म्हणतात ग्रहण करणं. ही जी अभिक्रिया आहे ती उष्णता घेते, तर आपण तिला म्हटलं जातं उष्माग्राही अभिक्रिया. तिला काय म्हटलं जाणार आहे, उष्माग्राही अभिक्रिया. म्हणजे आपण बाहेरून जी उष्णता दिलेली आहे ती काय करते, ही जी पूर्ण अभिक्रिया आहे ती उष्णता शोषते आणि मगच तुम्हाला FeS भेटतोय. समजतंय काय होतंय, तर त्या अभिक्रियेला म्हटलं जाईल उष्माग्राही अभिक्रिया. पहा, जर इथं त्रिकोण दिलेला असेल तर ती उष्माग्राही असेल आणि उत्पादितांमध्ये जर उष्णता लिहिली असेल तर ती उष्मादायी असेल. उष्मादायीचं सुद्धा पाहून घेऊया. ज्या अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते त्यांना उष्मादायी अभिक्रिया म्हणतात. मागच्याच रिॲक्शनमध्ये पाहून घ्या ना, मागच्याच रिॲक्शनमध्ये उष्णता बाहेर टाकली जात होती म्हणूनच चंचुपात्र तुमचं गरम होत होतं. हे जे चंचुपात्र जे होतं ते गरम कशामुळे होत होतं, उष्णता बाहेर टाकली जात होती म्हणून त्या अभिक्रियेला म्हटलं गेलं, काय म्हटलं गेलं, उष्मादायी. उष्मादायी अभिक्रिया त्याला म्हटलं गेलं. सिंपल आहे, एकदम सोपं आहे. उष्माग्राही काय असतं आणि उष्मादायी काय असतं. आता शेवटची आपली अभिक्रिया जी आहे ती आपण पाहून घेऊया. काय आहे, H2O आहे, म्हणजे पाणी आहे आणि पाण्यामध्ये आपण कार्बन डायऑक्साईड टाकलेला आहे. पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आपण कशा पद्धतीने टाकतो, सोड्याची लाडी पाहिली असेल. संध्याकाळी आपण जेवण वगैरे झाल्यानंतर जो सोडा पिला जातो, काय करतात ते पाणी भरतात आणि पाण्यामध्ये एक मोठाशी कार्बन डायऑक्साईडचा सिलेंडर असतो आणि त्या सिलेंडरचा वापर करून पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड त्याच्यात टाकला जातो आणि त्याच्यापासून काय बनणार आहे, H2CO3. ते कार्बोनिक ॲसिड त्याला नाव आहे. ओके, तर जो सोडा आहे त्याचं सूत्र आहे कार्बोनिक ॲसिड. याच्यामध्ये सुद्धा पहा, ही संयोग अभिक्रिया आहे का, H2O हा A झाला, त्याच्यानंतर हा कार्बन डायऑक्साईड काय झाला, B झाला आणि त्याच्यापासून तुम्हाला H2CO3 भेटलेला आहे. तर हा A आणि Bचं कॉम्बिनेशन आहे, संयोग होऊन ते बनलेलं आहे. परत पाहून घ्या, ही रिॲक्शन बॅलन्स आहे का, संतुलित आहे का. इथं H2 आहे तर इथं सुद्धा H2 आहे, इथं O आहे आणि इथं 2 O आहेत. 2 आणि 1 O किती होतात, 3 O होतात. इथं O3 आहे का, आहे. आणि इथं कार्बन किती आहेत, एकच कार्बन आहे, तर इथं सुद्धा एक कार्बन आहे. म्हणजे ही संतुलित रिॲक्शन आहे, संतुलित अभिक्रिया आहे. अशा पद्धतीने आपलं संपलेलं आहे. काय संपलेलं आहे, संयोग अभिक्रिया. याच्यामध्ये काय होता, आपला A नावाचा हिरो होता, B नावाची हिरोईन होती आणि दोघं जवळ आलेले होते. आता त्यांच्यापासून बनलेलं होतं AB. ओके, पुढच्या रिॲक्शनमध्ये काय होतं, पुढच्या रिॲक्शनमध्ये या दोघांसोबत काय होणार आहे ते आपण पाहून घेऊया. तर पुढची अभिक्रिया आहे अपघटन अभिक्रिया. आपला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अपघटन अभिक्रिया. इंग्लिशमध्ये म्हटलं जातं डिकम्पोजिशन रिॲक्शन. याला आपण मायनसचं साईन देतो. मायनसचं साईन का देतो, रिॲक्शनमध्ये मायनसचं साईन वापरायचं नाही, आपला नियमच नाही मायनसचं साईन वापरायचा. परंतु मी सांगतो तसं तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. याच्यात काय, एक हिरो आहे आपला A आणि एक हिरोईन आहे आपली B. आता हे दोघं आधीपासूनच सोबत राहत आहेत. सोबत राहिल्यानंतर भरपूर दिवस झाले आणि यांच्यामध्ये काय झालं, ब्रेकअप झालं. ब्रेकअप झाल्यानंतर A सेपरेट झाला बिचारा आणि B सेपरेट झाली. ठीक आहे, हेच गोष्टी तुमच्या अपघटन अभिक्रियामध्ये होणार आहेत. एक पूर्ण असा एक कंपाऊंड असणार आहे, एक अभिक्रियाकारक असणार आहे, तो 2-3 गोष्टींनी बनलेला असणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, त्या
अभिक्रियामधून दोन उत्पादित वेगवेगळे तुम्हाला भेटणार आहेत. दोघं उत्पादित काय होणार आहेत? वेगळे होणार आहेत. मागची जी संयोग अभिक्रिया होती तिच्या एकदम विरुद्ध ही अपघटन अभिक्रिया आहे. याच्यामध्ये दोघं काय होणार आहेत? वेगळे होणार आहेत. आता डेफिनेशन पाहून घेऊया. डेफिनेशन काय आहे, त्याची व्याख्या काय आहे? एका संयुगाचे, एक संयुग होतं ए बी, अपघटन होणे म्हणजे तुटणे, दोघं वेगवेगळे होणे, दोन किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादित तयार होतात. असं नाही की दोनच होतील, दोनपेक्षा जास्तही होऊ शकतात आणि वेगवेगळे उत्पादित त्याच्यापासून भेटणार आहेत आणि त्या अभिक्रियेला म्हटलं जाईल अपघटन अभिक्रिया. मग याचं उदाहरण कशा पद्धतीने आहे ते पाहून घेऊया. आता आपण काय करूया, एक्झाम्पलमध्ये एक बर्नर घेऊया. नेहमी आपण बर्नर घेतो. बर्नरवर आपण एक मस्त जाळी ठेवूया. एक जाळी ठेवली, त्याच्यावरती एक मस्त क्रुसिबल ठेवूया. क्रुसिबल म्हणजे चिनी मातीचं भांडं ठेवूया आणि त्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये साखर ठेवूया. काय ठेवली? साखर ठेवली. आणि काय केलं? बर्नर चालू केला. घरी पण ट्राय करून पहा. आणि त्या साखरेला काय केलं आपण? आग दिली, उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर काय होईल? थोड्या वेळानंतर ही जी तुमची साखर आहे ती काय होऊन जाईल? काळी पडून जाईल. ओके. मग ही जी रिॲक्शन आहे तिच्यात नेमकं काय झालं आता ते पाहून घेऊया. काय असेल तिच्यात? साखरचं सूत्र आहे C12H22O11. इथं तुम्ही स्टार मार्क करून घ्यायचा, कारण की हे सूत्र डायरेक्ट विचारलं जाईल की साखरचं सूत्र काय? C12H22O11. आणि आपण काय केलं होतं? उष्णता दिली होती, उष्णता आपण देत होतो. ठीक आहे, उष्णता आपण बाहेरून देत होतो. म्हणजे ॲरोवर काय आलं? ॲरोवर आला तुमचा ट्रायंगल. आणि जेव्हा ॲरोवर ट्रायंगल येतो, ॲरोवर तुमचा ट्रायंगल येणार आहे, बाणावर तुमचा त्रिकोण येणार आहे. समजतंय काय होते? बाणावर जर तुमचा त्रिकोण येणार आहे तर त्या अभिक्रियेला आपण काय करतो? उष्माग्राही अभिक्रिया करतो. साखर काय करत होता? उष्णता जी आहे ती शोषतो आहे. उष्णता कुठून दिलेली आहे? उष्णता आपण बर्नरच्या साहाय्याने दिलेली आहे. तर मग हा जो आहे तुमचा कार्बन वेगळा होतो आणि कार्बन वेगळा झाल्यानंतर H2O सुद्धा वेगळं होतं. कार्बन पण वेगळं होणार आहे आणि H2O पण वेगळा होणार आहे. ही तुमची जी साखर होती ती काळी पडलेली होती, त्याचं कारण होतं कार्बन. हा जो कार्बन आहे त्याला जो काळा रंग जो प्राप्त झालेला आहे तो कार्बनचा प्राप्त झालेला आहे आणि बाहेर पडलेला आहे H2O. मग आता ही रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी ब्लूमध्ये तुम्हाला काहीतरी दिसतंय, ते मी रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी टाकलेलं आहे. पहा कशा पद्धतीने बॅलन्स कधी होते? संतुलित कधी होते? संतुलित होण्यासाठी आपण काय करतो? दोघा साईडचं शत्रू जे आहेत ते इक्वल पाहिजे, इक्वल मॅच झाली पाहिजे. पाकिस्तानचे 11 प्लेयर, भारताचे 11 प्लेयर असे पाहिजे आहेत. इथं पहा किती कार्बन आहेत? C12. मग आपल्याला हे किती कार्बन लागतील? इथं C12 म्हणजे 12 कार्बन आहेत, तर इकडं सुद्धा कार्बनची संख्या होऊन जाते 12. नंतर H22, इथं H2O आहे. 2ला कितीने गुणलं तर 22 होतील, तर 11ने गुणलं तर 22 होणार आहेत. ऑक्सिजनला कितीने गुणलं? इथं एकच ऑक्सिजन आहे, इथं एकच ऑक्सिजन आहे, इथं 11 ऑक्सिजन आहेत. ऑक्सिजनला कितीने गुणलं तर ऑक्सिजन 11 होतील? तर 11 आहे, म्हणून 11 आपण या साईडला लिहिलं. आणि अशा पद्धतीने ही जी रिॲक्शन आहे, ही जी अभिक्रिया आहे ती संतुलित आहे. मग ही अपघटन अभिक्रिया आहे का ते पाहून घेऊया. अपघटन अभिक्रियामध्ये काय असतं? ए आणि बी सोबत राहतात बिचारे आणि ते काय झाले? ए वेगळा झाला आणि बी सुद्धा वेगळा झाला. याचा अर्थ आहे ही सुद्धा अपघटन अभिक्रिया आहे. सिंपल आहे. एकच इकडच्या साईडला असणार आहे आणि इकडं तुमचे 2 असणार आहेत वेगवेगळे. समजलं काय झालं? अपघटन अभिक्रिया अशा पद्धतीने होते. आता पुढच्या याच्यामध्ये पाहूया की 2 नंबरची जी अभिक्रिया आहे ती कशा पद्धतीने अपघटन अभिक्रियेचं उदाहरण आहे. तर पुढची जी अभिक्रिया आहे तिच्यामध्ये आपण काय घेतलं? काको3, CaCO3. काको3ला काय म्हणतो आपण? कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो. आपण एक लाईव्ह लेक्चर जे समीकरणांचं बेसिकचं लेक्चर घेतलेलं होतं त्याच्यामध्ये काको3 मी आपण घेतलेला होता. मी तुम्हाला होमवर्कसुद्धा दिलेला होता आणि भरपूर लोकांनी होमवर्कसुद्धा तो केलेला होता. तर काको3 झाला तुमचा कॅल्शियम कार्बोनेट. आता या कॅल्शियम कार्बोनेटला काय केलं? मी गरम केलं. ओके, गरम केलं.
गरम केलं म्हणजे बाहेरून उष्णता दिली, म्हणून त्रिकोण लिहिला ॲरोवर. ठीक आहे. मग जेव्हा मी या काकोथ्रीला म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली, तर हा जो Ca आणि O आहे, एक O असेल तो वेगळा होईल आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडणार आहे. ओके. मग ही जी अभिक्रिया तुम्हाला दाखवलेली आहे, परत चेक करा. इथं Ca आणि O3 A आणि B आहे, आणि इथं तुमचा एक बनला म्हणजे A बनला, आणि इथं तुमचा दुसरा बनला म्हणजे तो B बनला. एकापासून काय झालेलं आहे, A आणि B तयार झालेले आहेत. म्हणजे ही पण तुमची काय असणार आहे, अपघटन अभिक्रिया तुमची असणार आहे. ओळखता आली कशा पद्धतीने ओळखायचं. आता ही जी अभिक्रिया आहे ती थोडीशी महत्त्वाची ठरते, कारण की जनरल ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बाहेरच्या जगामध्ये जेव्हा राहणार आहात, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला घर बांधायचं आहे. घर बांधण्यासाठी विटा तर लागताच, पण विटांसाठी अजून सिमेंटसुद्धा लागतं. मग सिमेंट जेव्हा बनवतात, सिमेंटचं जेव्हा उत्पादन करतात, तेव्हा कॅल्शियम कार्बोनेट जो आहे म्हणजे आपला काकोथ्री आहे, त्याला 1000 डिग्रीपेक्षा जास्त तापमानाला त्याला उष्णता दिली जाते. म्हणजे ही जी उष्णता आहे ती 1000 डिग्री सेल्सिअसला जर दिली तर तुम्हाला काय भेटणार आहे, सिमेंट भेटणार आहे. सिमेंटचं उत्पादन करण्यासाठी ही अभिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून मी इथं तुम्हाला ती मेन्शन केलेली आहे. काय झालं, काकोथ्री, CaO, CO2. CO2 काय असतो, गॅस असतो, वायू असतो. ठीक आहे. ही झाली तुमची 2 नंबरची अभिक्रिया. आता काय होतं, तिसऱ्या रिॲक्शनमध्ये काय आहे, H2O2 आहे. H2O2चा अर्थ असतो हायड्रोजन पेरॉक्साईड. पेरॉक्साईड काय, H2O तुमचा काय असतो, पाणी असतो. सगळ्यांना माहिती आहे H2O म्हणजे पाणी आहे. H2O म्हणजे पाणी आहे. जर हा O जो आहे तो जर 2 आला, म्हणजे ऑक्सिजनची संख्या जर 2 आली, तर त्याला म्हटलं जातं हायड्रोजन पेरॉक्साईड. पेअर ऑक्साईड, पेअर म्हणजे जोडी, ऑक्साईडची जोडी, हायड्रोजन पेरॉक्साईड त्याला म्हटलं जाणार आहे. मग या हायड्रोजन पेरॉक्साईडला जर तुम्ही असं जनरली मस्त रूममध्ये ठेवून दिलेले, काही उष्णता देऊ नका, काही टेन्शन घेऊ नका, असं बाजूला मस्त ठेवून दिलं, तर त्याच्यापासून काय निर्माण होतं, त्याच्यापासून 2 H2O निर्माण होणार आहेत. हायड्रोजन पेरॉक्साईडचे 2 जर घेतले तर त्याच्यापासून 2 H2O निर्माण होतं आणि ऑक्सिजनसुद्धा निर्माण होत आहे. मग ही अपघटन अभिक्रिया आहे का, आहे. इथं पहा, इथं H2 आणि O2 आहे, AB झाला. इथं H2O म्हणजे एकच A आहे, आणि इथं O2 म्हणजे एकच B आहे. AB पासून काय भेटलं, A आणि B सेपरेट झाले, बिचाऱ्यांचा ब्रेकअप झालेला आहे. त्याच पद्धतीने H2O मधले H2 आणि O वेगळा झाला, आणि एक O राहिलेला होता ना, त्यालासुद्धा त्यांनी वेगळं करून टाकलेलं आहे. म्हणजे ही सुद्धा तुमची अपघटन अभिक्रिया आहे. पुढची रिॲक्शन पाहूया. ही जी रिॲक्शन आहे अत्यंत महत्त्वाची आहे. अत्यंत महत्त्वाची का, कारण की हिचा जनरली वापर जो असतो तो स्पेसमध्ये होतो, स्पेसमध्ये त्याचा वापर होतो. आता इथं तुमच्या पुस्तकात ते मेन्शन केलेलं नाही, म्हणून मी जास्त डिटेलमध्ये त्या गोष्टी बोलत नाही. परंतु या रिॲक्शनमध्ये काय होतं, इथं तुम्हाला दिलेला आहे H2O. H2O जो आहे तो म्हणजे तुमचा पाणी आहे. H2O सगळ्यांना माहिती आहे पाणी आहे. तर या H2Oला आपण काय करतो, H2Oमध्ये एकदम जबरदस्त बॉन्डिंग असते, एकदम असे भाऊबंदकी त्यांची एकदम स्ट्रॉंग असणार आहे. मग याला तोडण्यासाठी काही तुम्ही बर्नरने हीट दिलं ना, काही तुटणार नाही तो. ओके, वाफेत रूपांतर होईल आणि उडून जाईल. याला तोडण्यासाठी म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांना तोडायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, यांना विद्युत ऊर्जा देतो. विद्युत ऊर्जा किंवा विद्युत ऊर्जा त्याला देणार आहोत. विद्युत ऊर्जा देणं म्हणजे काय, आधी पहिले बॅटऱ्या यायच्या ना, बॅटऱ्यामध्ये पाणी वगैरे भरायचे, आणि तुम्ही असे मस्त 2 काळ्या कांड्या टाकलेल्या राहायच्या. ॲनोड राहायचा आणि कॅथोड राहायचा. हे 9वीमध्ये झालेलं आहे. इलेक्ट्रोलायसिसची कन्सेप्ट होती ती. बॅटरी राहायची, गड्डा राहायचा, आपण गड्डा म्हणतो, किंवा कारची बॅटरी असेल तिथं अशा 2 पद्धतीचे प्लस आणि मायनसचं साईन असेल. त्याच पद्धतीने हा सुद्धा एक इलेक्ट्रोलायसिसचा प्रकार आहे. वॉटर टाकलं जातं आणि मधून मस्त इलेक्ट्रिसिटी पाठवली जाते. इलेक्ट्रिसिटी एवढी गरम असते की या दोघांचं बॉन्डच तोडून टाकते. या दोघांचं बॉन्ड म्हणजे या दोघांमधले जे बंध आहेत ते तुटले तर काय काय बनणार आहे, H2 गॅस बनणार आहे, आणि O2 बनणार आहे, ऑक्सिजन. ओके, जनरली H2 आणि O2 हे बनणार आहेत. स्पेस इंडस्ट्रीमध्ये
याच्या विरुद्ध ती प्रोसेस केली जाते, कंबायनेशन पण केली जाते. ते आता इथं मी बोलत नाही, नाही तर मला पूर्ण लेक्चरच घ्यावं लागेल त्याचं. तर H2ला तोडण्यासाठी आपण काय वापरली, विद्युत ऊर्जा वापरली. आणि विद्युत ऊर्जा वापरल्यानंतर H2 गॅस आणि O2 तुम्हाला भेटलेला आहे. पहा इथं परत हा H आणि हा O आहे, AB आहे. आणि या AB पासून H2 वेगळा झाला म्हणजे A इथं आला आणि O2 वेगळा झाला म्हणजे B इथं आला. आपल्याला काय करायचं होतं, या दोघांचं घर तोडलं म्हणजे अपघटन अभिक्रिया बनणार आहे. म्हणजे ही सुद्धा अपघटन अभिक्रियेचं उदाहरण आहे. आता महत्त्वाची रिॲक्शन जी पुस्तकात दिलेली नाही, याच्यामध्ये काय घेतो, AgBr घेतो. AgBrचं काय करणार आहे, विद्युत अपघटन करायचं आहे. विद्युत अपघटन केल्यानंतर हा Ag जो आहे तो वेगळा झाला आणि Br जो आहे तो वेगळा झालेला आहे. पुस्तकात दिलेली नाही, परंतु मला वाटलं की इथं मेन्शन करावी, कारण की आधी ब्लॅक अँड व्हाईट फोटो यायचे आणि ही जी रिॲक्शन होणार आहे ती सूर्यप्रकाशात होणार आहे, उन्हात ठेवून द्यायचा होऊन जाणार आहे. तर ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो जे होते, ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो इंडस्ट्रीमध्ये जी अभिक्रिया वापरली जायची ती ही अभिक्रिया होती. ओके, ही अभिक्रिया होती. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीमध्ये ही अभिक्रिया होणार आहे आणि ती उदाहरण कशाची आहे, ती अपघटन अभिक्रियेचं उदाहरण आहे. आपण संयोग अभिक्रिया क्लिअर केले, अपघटन अभिक्रिया क्लिअर केले. आता आपण जाऊया पुढच्या अभिक्रियेवर. पुढची अभिक्रिया कोणती आहे, तर पुढची अभिक्रिया आहे विस्थापन अभिक्रिया. आपली स्टोरी जशी चाललेली होती की स्टोरीमध्ये काय होतं, पहिले A होता, एक B होता. त्या दोघांना सोबत आले तर बिचाऱ्यांचं काय झालं, संयोग अभिक्रिया झाली. नंतर AB सोबत होते, त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप झाल्यानंतर कोणती झाली, अपघटन अभिक्रिया झाली. आता काय होतं, ही जो B होती, ही जी B तुम्हाला दिसते ती मैत्रिणीसोबत फिरते. म्हणजे तिचं ब्रेकअप झाल्यानंतर तिला सहारा देणारी फक्त एक मैत्रीण होती, जिचं नाव होतं C. मैत्रिणीसोबत फिरते. आता आपला जो A होता स्टोरीमधला, तो काय थोडा स्टड आहे, जास्त क्रियाशील आहे. स्टड म्हणजे एकदम जास्त क्रियाशील आहे. त्याने काय केलं, त्याने आता थोडासा विचार केला आणि थोडा बदला घेण्याचा ट्राय केला. आपला B जो आहे तो कमी क्रियाशील आहे, A जास्त क्रियाशील आहे. आणि हा A काय करतो, Bची जी मैत्रीण आहे तिच्यावर लाईन मारणं स्टार्ट करतो आणि Bची जी मैत्रीण होती C, तिला तो पटवतो. म्हणजे याच्यात काय झालं, हा A जो आहे तो जास्त क्रियाशील होता आणि B जो आहे तो कमी क्रियाशील होता. मग या Aने C बरोबर इंगेज झाला आणि C बरोबर इंगेज झाल्यानंतर Cने कोणाला सोडलं, Bला सुद्धा सोडून दिलं. B बिचारा सेपरेट झाली. ओके, अशाच पद्धतीची Bचं काय झालं, विस्थापन झालं, डिस्प्लेसमेंट झालं. मैत्रिणीपासून तिचं डिस्प्लेसमेंट झालं, विस्थापन झालं. मग या रिॲक्शनमध्ये कशा पद्धतीने होणार आहे, जास्त क्रियाशील असलेल्या मूलद्रव्य म्हणजे A जो आहे जो जास्त क्रियाशील होता, कमी क्रियाशील कोण होतं, B हा कमी क्रियाशील होता, मूलद्रव्याला काढून टाकतो. इथं पहा, Aने काय केलं, Bला काढून टाकलं आणि C बरोबर इंगेज झालं. C तिची मैत्रीण होती Bची, त्या पद्धतीने ते इंगेज झालेले आहेत. मग आता विस्थापन अभिक्रियेचं प्रकार कशा पद्धतीने आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, कॉपर सल्फेटचं द्रावण घेतलं होतं, ज्याचा कलर निळा कलरचा होता, निरमासारखा तो दिसायचा. निळ्या कलरचे निरम्याचे स्फटिकसारखा तो कॉपर सल्फेट दिसायचा. त्याचा फॉर्म्युला होता CuSO4 आणि आपण काय टाकलं होतं त्याच्यात, जस्ताची पूळ टाकलेली होती. पहिल्या लेक्चरमध्ये ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जस्ताची पूळ टाकल्यानंतर त्याचा कलर गायब झालेला होता आणि कलर गायब झाल्यानंतर काय झालं होतं, जस्ताच्या पूळवर असा कॉपर जमलेला होता. ओके, कॉपर त्याच्यावर जमलेला होता. आता ही रिॲक्शन पाहूया. CuSO4 होता. CuSO4 म्हणजे आपल्या स्टोरीमधला कोण आहे, आपल्या स्टोरीमधला तो आहे Cu म्हणजे B, SO4 म्हणजे C. B आणि C आहे आणि हा झिंक आहे, जास्त क्रियाशील असतो झिंक. तर झिंक जो आहे तो झाला तुमचा A. उलटं सुलटं सुद्धा चालतं, इकडून तिकडं तिकडून इकडं सुद्धा चालणार आहे. टेन्शन घेऊ नका की उलटी झाली सर रिॲक्शन सरळ झाली, याचं टेन्शन घेऊ नका. मग याच्यामध्ये काय झालं, हा जो SO4 आहे तो कोणाबरोबर आलेला आहे, झिंक बरोबर आलेला आहे आणि झिंकपासून बनलेला आहे त्यांचा ZnSO4. ZnSO4 बनत होता,
हो बनत होता आणि कॉपर हा वेगळा झालेला आहे. कॉपर हा कमी क्रियाशील होता. कॉपर आपल्या इथं बी होता. कॉपर का होता? बी होता आणि इथं ए आणि सी जवळ आलेले आहेत. ए आणि सी काय झालेले? जवळ आलेले आहेत. या रिॲक्शनला काय म्हटलं जाईल? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन किंवा याला म्हटलं जाईल विस्थापन अभिक्रिया. म्हणजे हा पूर्ण भाग वेगळा झाला, कॉपर वेगळा झाला आणि कॉपर वेगळा झाल्यानंतर SO4 सोबत कोण आलेला आहे? झिंक आलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण काही रिॲक्शन पाहून घेऊया. इथं कोण आहे? CuSO4 आणि इथं आहे Fe. काय आहे? Fe म्हणजे तुमचं लोखंड आहे, आयन आहे. Fe जास्त क्रियाशील आहे, कॉपर कमी क्रियाशील आहे. FeSO4 निर्माण झालं आणि कॉपर झाला तुमचा वेगळा. त्याच पद्धतीने इथं CuSO4, इथं Pb आहे, तर तुमचा PbSO4 आणि काय बनला तुमचा? कॉपर. ठीक आहे. आता ह्या रिॲक्शनमध्ये पहा. आता या रिॲक्शनमध्ये Ag म्हणजे तुमचा A आहे, H म्हणजे तुमचा B आहे, Cl म्हणजे तुमचा C आहे. मग काय तयार होईल? Ag आणि Cl. A आणि C कंबाईन होतो ना, त्याच पद्धतीने AgCl प्लस काय होणार आहे? हायड्रोजन निघणार आहे. आता मला सांगा, ही जी रिॲक्शन आहे ती संतुलित आहे का? संतुलित काय असतं? संतुलितचा अर्थ असतो दोघा साईडला जे सैनिक आहेत ते इक्वल आहेत. इथं H2 असतो नेहमी. लक्षात ठेवा, हायड्रोजन काय सेपरेट येणार नाही बिचारा, तो H2च राहतो. इथं हायड्रोजन 2 आहेत. इथं पहा हायड्रोजन किती आहेत? एकच आहे, म्हणून याला काय करा? 2 ने गुणून टाका. 2 ने गुणल्यानंतर हायड्रोजन 2 झाले म्हणजे हायड्रोजन बरोबर आहे, टेन्शन घ्यायचं नाही. मग इथं जर याला तुम्ही 2 ने गुणलं तर मला एक सांगा, क्लोरीनसुद्धा 2 होऊन जाईल. मग इकडं जर क्लोरीन 2 झाले आणि इकडं क्लोरीन किती आहे? एकच आहे, म्हणून इथं सुद्धा 2 ने गुणा, म्हणजे क्लोरीनचं मॅटरसुद्धा क्लोज झालं. आता इकडं पहा, Ag किती झाले? आता आपण काय करलं? 2 ने गुणलं होतं, Ag झाले होते तुमचे 2, म्हणजे इकडच्या साईडला सुद्धा 2 Ag तुमचे लागणार आहेत. इथं पहा 2 Ag इकडं आहेत, 2 Ag इकडं आहेत, 2 हायड्रोजन इकडं आहेत, 2 हायड्रोजन इकडं आहेत, 2 Cl इकडं आहेत, 2 Cl इकडं आहेत. याचा अर्थ आता ही जी अभिक्रिया आहे ती बॅलेन्स आहे, परफेक्ट रिॲक्शन आहे. समजलं काय झालं? इथं हा A होता, हा बिचारा B होता, हा बिचारा C होता, A आणि C, त्याच्यानंतर B, अशी ती रिॲक्शन होती. हिंदुस्थानी भाऊ सांगतो ना, चल निकल, त्याच पद्धतीने A ने काय केलं? Bला सुद्धा निकल करून टाकलेलं होतं. ओके. पुढची अभिक्रिया आता पाहूया की पुढच्या अभिक्रियेमध्ये काय होणार आहे. पुढच्या अभिक्रियेमध्ये जिचं नाव आहे दुहेरी विस्थापन. दुहेरी विस्थापन त्या अभिक्रियांचं नाव आहे. याच्यात काय होतं? जसा C बरोबर इंगेज झाला तर B सुद्धा D सोबत इंगेज झालेली तुम्हाला दिसते पहिल्या याला अभिक्रियाकारकांबरोबर. मग या अभिक्रियेमध्ये काय असतं? आता Aचं जे प्रेम आहे ते B वरच आहे, मग आणि Cचं प्रेम आहे ते D वरच आहे. मग या दुहेरी विस्थापनमध्ये काय होतं? जो तुमचा A भाग आहे तो B बरोबर जातो आणि जो C भाग आहे तो D बरोबर जातो. म्हणजे अभिकारकांची काय होते? अदलाबदल याच्यात तुम्हाला दिसते. A गेला B बरोबर, C गेला D बरोबर. हॅपी फॅमिली इथं निर्माण झालेली आहे. ओके. जे पूर्ववत होतं त्या गोष्टींवर गेलेले आहेत. A B बरोबर आलेला आहे, C D बरोबर आलेला आहे. या अभिक्रियेला म्हटलं जातं दुहेरी विस्थापन. आणि तुम्हाला एक्झाममध्ये विचारतील की जिथं अभिकारकांची अदलाबदल होते ती कोणती रिॲक्शन आहे? अदलाबदल हा शब्द जेव्हा येतो तेव्हा ती दुहेरी विस्थापनाची अभिक्रिया असते. ओके. मग याचं एक्झाम्पल कशा पद्धतीने आहे ते पाहून घेऊया. तर मग या रिॲक्शनमध्ये काय होईल? मी एक काय घेतली? एक परीक्षा नळी घेतली. ही पहा, ही जी नळी दिसते ती परीक्षा नळी घेतलेली आहे आणि त्या परीक्षा नळीमध्ये सिल्वर नायट्रेट टाकलेलं आहे. सिल्वर नायट्रेट त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि एक मस्त मोठा, याला फ्लास्क असं म्हणतात इंग्लिशमध्ये, एक असा मस्त फ्लास्क घेतलेला आहे. त्याच्यामध्ये
हे जे ग्रीन दिसतंय त्याचा ग्रीन कलर नसतो, टेन्शन घेऊ नका. मला थोडंसं चांगलं दाखवण्यासाठी मी ग्रीन कलर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकलं मी सोडियम क्लोराईड मी टाकलेलं आहे. आणि हे सोडियम क्लोराईड टाकल्यानंतर बाहेर सोडियम क्लोराईड आहे, मध्ये कोण आहे, सिल्वर नायट्रेट आहे. वरती मस्त असं बुच लावून दिलं आणि या फ्लास्कला हलवल्यानंतर हा जो सिल्वर नायट्रेट आहे आणि हा सोडियम क्लोराईड आहे ते दोघांमध्ये मिक्स होतात. ते दोघं काय होतात, मिक्स होतात. इथं काही असं बुच्चन मी लावलेलं नव्हतं, ओपन होतं. ते काय झाले, एकमेकांसोबत मिक्स झाले. मिक्स म्हणजे ते एकमेकांसोबत आलेले आहेत. मग जेव्हा ही जी अभिक्रिया आहे ती पूर्ण झाली तर त्याच्यानंतर काय होतं, तुम्हाला इथं असा अवक्षेप दिसेल. तुम्हाला असा पांढऱ्या कलरचा, आता इथं लाल झालेला आहे पण पांढरा कलरचा तुम्हाला अवक्षेप दिसेल. अवक्षेप म्हणजे असा क्लिअरली तुम्हाला पांढऱ्या कलरचा असा भोग्यासारखं तुम्हाला दिसेल. जो ॲक्वेस सोल्युशन असेल, ॲक्वेस म्हणजे पाण्यातलं जलीय द्रावणासारखा अवक्षेप त्याच्यात दिसणार आहे. मग तो कशाचा आहे, तर कशाचा आहे तो सिल्वर, हा तुमचा ए झाला, आणि हा क्लोराईड, सिल्वर क्लोराईडचा तो अवक्षेप असणार आहे. आता ही जी अभिक्रिया आहे ती आपण लिहून घेऊया म्हणजे तुमची प्रॅक्टिसही होईल. तर आपला आहे पहिला काय आहे, सिल्वर नायट्रेटचा फॉर्म्युला असतो AgNO3 असतो. ते कशाच्या स्वरूपात होतं, ते द्रावणाच्या स्वरूपात होतं, म्हणून मी इथं लिहिलं ॲक्वस. मी पहिल्या लेक्चरमध्ये बोललेलो आहे. त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड लिहिलेलं आहे, त्याला म्हटलं जाईल NaCl. सोडियम क्लोराईड मीठ NaCl, त्याचं पण काय आहे, द्रावण आहे, म्हणजे मी त्याला लिहून घेतलं AQ लिहिलं. आणि यांच्यामध्ये अभिक्रिया झाली म्हणून मी बाण लिहिला. हा अभिक्रियाकारक 1, हा अभिक्रियाकारक 2. मग इथं A आहे, हा B आहे, हा C आहे, D आहे. तुम्हाला जसं पटेल तसं तुम्ही नाव घेऊ शकतात, असं नाही की ABCDच घ्यायचं आहे. मग याच्यात काय होईल, हा Ag जाईल कोणासोबत, Cl सोबत, NO3 जाईल सोडियमसोबत म्हणजे Na सोबत. म्हणजे तिथं काय निर्माण झालं, AgCl, आणि त्याचं स्वरूप असेल यस, म्हणजे प्रेसिपिटेट झाला असेल, अवक्षेप निर्माण झाला असेल पांढऱ्या कलरचा. मी आत्ता बोललो तो पांढऱ्या कलरचा अवक्षेप असेल. आता जो अवक्षेप असणार आहे, प्रेसिपिटेशन असणार आहे, तो खाली असणार आहे. त्याच्यासाठी आपण खालचं चिन्ह वापरतो. आणि इकडं Na आणि NO3 कोण उरलेले आहेत, NaNO3 नानो 3 उरलेलं आहे. ओके, तर ही सर्व जी अभिक्रिया झालेली आहे तिला म्हटलं जाईल डबल डिस्प्लेसमेंट किंवा दुहेरी विस्थापन तिला म्हटलं जाणार आहे. आणि हा जो NaNO3 बनलेला आहे तो सुद्धा ॲक्वस आहे. ॲक्वस म्हणजे त्याचं अजून जलीय द्रावणच आहे. ओके, तर ही पूर्ण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असेल. आणि अशा पद्धतीचे रिॲक्शन तुम्हाला ओळखायला विचारले जाऊ शकतात. सरळ पाहायचं की काय होतं आहे, स्टोरीमधल्या कोणत्या पार्टवर आपण आहोत. आणि स्टोरीमधली पार्ट जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही इझिली तो क्वेश्चन पाहू शकतात. टेन्शन घ्यायचं नाही, मेन पार्ट होता म्हणून आपण थोड्याशा ट्रिक इथं लावलेल्या आहेत. ओके, आता पुस्तकांमधले जे अभिक्रिया आहेत, पुस्तकांमधल्या अभिक्रिया तुम्ही एकदा, मी सर्वच अभिक्रिया इथं कंप्लीट केलेल्या आहेत, तरीसुद्धा तुम्ही हा जो प्रश्न आहे तो आपल्याला टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही टाकू शकतात. याचं उत्तर जे आहे ते तुम्ही टाकू शकतात किंवा मी आत्ताच एक्सप्लेन करून देतो, जाऊ द्या, कारण की कोणी इतकं सिरियसली या गोष्टी करत नाही. आता जे एक्झाम्पल आहे त्याच्यात काय दिलेलं आहे, तुमचा K2CrO4 दिलेला आहे. K2Cr4 याला म्हटलं जाईल पोटॅशियम क्रोमेट त्याला म्हटलं जातं. ओके, आणि याची अभिक्रिया BaSO4 सोबत होणार आहे. ओके, मग इथं सुद्धा पहा, इथं काय होतं आहे, हा जो K2 आहे हा K2 कोणासोबत जाणार आहे, हा SO4 या भागासोबत जाणार आहे. आणि CrO4 हा पूर्ण भाग आहे तो पेरियमसोबत जाणार आहे. म्हणजे तुमचं बनेल BaCrO4. आणि SO4 कोणासोबत जाणार आहे, तो K2 सोबत जाणार आहे, K2
SO4. आता ही जी अभिक्रिया होईल त्याच्यामध्ये जो उष्णता निर्माण होईल, उष्णता बाहेर फेकली जाणार आहे. मग ही इथं हीट तुम्हाला लिहायचं आहे. मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारतो की ही जी अभिक्रिया झालेली आहे ही डबल डिस्प्लेसमेंट तर आहेच, डबल डिस्प्लेसमेंट आहे, दुहेरी विस्थापन आहे, परंतु मी इथं हीट लिहिलेलं आहे, तर ती कोणत्या पद्धतीची अभिक्रिया असणार आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. आता हे आपले 4 रिॲक्शनचे प्रकार झालेले आहेत. त्याच्यामध्ये उष्मादायी, उष्माग्राही हे सुद्धा आपण कंप्लीट केलेलं आहे. भरपूर रिॲक्शन आपण घेतलेले आहेत. तुम्हाला हे रिॲक्शन पार्ट थोडेसे करावं लागतील, थोडी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल, तुम्हाला एकदा तरी पाहून घ्यावं लागेल आणि जनरली याच रिॲक्शन तुम्हाला विचारल्या जातात. नंतर अजून एक प्रश्न याच्यावर विचारला जातो, ते मी तुम्हाला मार्क करून देतो. तो कोणता विचारला जातो? ठीक आहे, आपण काय केलं होतं, कॅल्शियम कार्बोनेट घेतलेला होता. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 ही अभिक्रिया पाहिलेली होती. ओके, CaO आणि कार्बन डायऑक्साईड निघालेला होता आणि चुन्याची निवडी जी होती ती दुधी झालेली होती. प्रश्न काय विचारला जातो, चुन्याची निवडी दुधी होणं ही कशाची कसोटी आहे, असा एकदा प्रश्न विचारला जातो. जनरली ग्रुप डी मध्ये विचारला जातो, ग्रुप सी मध्ये विचारला जातो. तर ते कार्बन डायऑक्साईडमुळे ती चुन्याची निवडी जी होती, चुन्याची निवडी म्हणजे हे जे कॅल्शियम कार्बोनेटचं जे होतं, ठीक आहे, कॅल्शियम कार्बोनेटनी ही चुन्याची निवडी होती ती तुमची सफेद होऊन जाते, दुधी कलरची होऊन जाते. तर त्याचं उत्तर जे होतं ते कार्बन डायऑक्साईड असणार आहे. कार्बन डायऑक्साईडच्या निर्मितीमुळे चुन्याची निवडी जी आहे ती दुधी होणार आहे. ओके, तर ही जी रिॲक्शन होती ती अपघटन अभिक्रियेचं उदाहरण होतं. हा एक पॉईंट आपला राहिलेला होता. बाकी आपण या टॉपिकमध्ये 4ही रिॲक्शन कंप्लीट केलेल्या आहेत. ओके, बाकीचे जे टॉपिक आहेत ते आपण उद्या पाहूया. आज पुरता धन्यवाद. पूर्ण लेक्चर पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. फक्त एकटे पाहू नका.